आमच्या मंडळाच्या वतीने सन्माननीय विकास मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण समाधान रेवस्कर यांचं स्वागत करायचं आहे. निश्चितच इथे मात्र आपण पाहताय आमचे गुरुवर्य समाधानजी रेवस्कर यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. माझी उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन समाधानजी रेवस्कर सरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. खरं तर ज्या वेळेस ऑप्शन चालू होता आणि त्यावेळेस त्यांना मनोगत व्यक्त केला आणि त्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की चिरनेर प्रीमियर लीग मध्ये जो मालिकेवीराचा मानकरी ठरेल त्याला रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक हे समाधानजी रेवस्कर सर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. त्यावेळी पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट आपण सामना पाहताय. डू ऑर डायचा सामना दोन्ही संघांना. या स्पर्धेला कट्टा भविष्य एक आधारस्तंभ आणि आमच्या अभिनव मित्रमंडळ सदस्य हितेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये देऊन गेले. मनापासून आम्ही त्यांच्या निमित्तानं शतश आभार मानतो. इथून मात्र पहिला चेंडूवरती केला प्रहार. बॉल चालला सीमा रेषा एक सामना पराभव झालाय. सानो वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट शिवयोद्धाच रांजणपाडा असा पण सामना पाहतोय. नाणेफेकी जिंकली ती म्हणजे शिवयोद्धाच रांजणपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले सानो वॉरियर संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये ऋषिकेश नारंगीकर आणि अजिंक्य ठाकूर. यावेळेसचा चेंडू पुलर लाईन हाताला पंचानं हेरलाय. अवांतर घोषित केलाय. नो प्लस ठोकलाय 6. मात्र 1 चेंडूचा खेळ संपला आणि पहिल्या चेंडूमध्ये खरं तर निहाल बैकर हा गोलंदाज कुठेतरी मागडा ठरलाय. तब्बल 13 रन्स खर्च केल्यात. 1 चेंडू हाताळला. 1 चेंडू मध्ये 13 रन्स खर्च केल्यात. यावेळेस पुढचा चेंडू असेल प्रीट. इथून मात्र खरं तर खेळाडूंसाठी मुभा असेल. या चेंडूवरती तुम्ही ट्रिपलाची बाद होऊ शकत नाही, झेलची बाद होऊ शकत नाही, लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात देखील बाद होऊ शकत नाही. फक्त धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकते. 13 धावसंख्या धावपटलावर. पुढचा बॉल निहाल बैकर ऊर्ध विकेट इथून मात्र खोलामध्ये टाकला होता. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू हलक्या हातानं पुश केला. कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाही. निर्धाव चेंडूची झाले सांगता. 2 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना सानो वॉरियर संघानं पहिल्या 2 चेंडूमध्ये 13 रन्स उभारल्यात. अगोदरच्या सामन्यामध्ये ऋषी नारंगीकर खरं तर 1 मॅन शो या मैदानावरती बहरला होता. नेक्स्ट बॉल. इथून मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचं व्यवस्थित समीकरण नाही. निर्धाव चेंडूची झाले सांगता. खरं तर पहिल्या चेंडूमध्ये 13 रन्स खर्च केल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे निहाल बैकरला ठाऊक आहे. गेल्या वर्षी याच निहाल बैकरची खरं तर गोलंदाजी याच मैदानावरती कातलपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहिली होती. अगदी याच प्रकारे गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल ऊर्ध विकेट्सनं हायस्कूल एंडकडनं यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये गोटे आहे. चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. या एका धावसंख्येनं धावफलक पुढे सरकेल तो म्हणजे 14 वरती. 14 धावसंख्या स्कोर कार्डवर. खरं तर यातून जिंकणारा संघ निश्चितच स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्मृती चिरनेर याच संघासमवेत 2 हात करेल. पुढचा बॉल निहाल बैकर ऊर्ध विकेट्स हायस्कूल एंड कडनं सज्ज झालाय. त्याच्यासमोर अजिंक्य ठाकूर लोवर बुलडॉस चेंडू क्षेत्ररक्षक परंतु जमिनीला झाला झेलदान. तोपर्यंत संघाचा संघनायक यश याच्याकडनं खरं तर या अपेक्षा नाहीत. मिळेल 1 रन्स या एका धावसंख्येनं धावसंख्या पुढे सरकेल 15 वरती. मान्यवरांची मांदिलेली आपण खरं तर अतिथी कक्षामध्ये पाहताय. सर्व मान्यवरांचं
चिरनेर प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो. तत्पूर्वी व्यासपीठावर मान्यवर आगमन झालंय. ग्रामपंचायत चिरनेरचे माजी उपसरपंच सन्माननीय आशीर्वाद ठाकूर यांचं इथं आगमन झालं. मनपूर्वक प्रथम त्यांचं शब्द सुमनानं स्वागत. येस, इथून मात्र खर तर निहाल बेकर पुन्हा एकदा हाईट फॅक्टर पंचांना तपासलं आणि पंचांना इशारा दिलाय की नो बॉल. इथून या सामन्यामध्ये निहाल बेकर गोलंदाजी करू शकत नाही. 9+1 ना असे टोटल मिळाल्या 2 रस. या विहिरीनं धावफलक पुढे सरकलंय ते म्हणजे 17 वर. आधीपर्यंत या षटकातील 1 चेंडू शिल्लक. ही गोलंदाजीची अपेक्षा नाहीये संघ नायकाला. शेवटचा चेंडू शिल्लक असताना आता गोलंदाज आलाय निखिल पोपेरकर. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी 5 चेंडू मध्ये तब्बल 17 रन्स खर्च केला. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. निहाल बेकरनं केलेली चुकी. 4 षटकांचा सामना. 4 षटकामध्ये या मैदानावरती तुम्हाला 55 ते 60 रन्स होणं गरजेचं असेल. कारण की यश ठाकूर त्यानंतर निखिल पोपेरकर, रुपेश गोंधले यांसारखी मोठी स्टारकार असणारी ही हा देखील संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट सानो वॉरियर्स तेवढा ताकदीचा संघ. धावसंख्या धावपटला बरं बिनबाद 17 धावसंख्या. येस पहाजी आपल्या समोर निश्चितच एंट्रीला 4 व्हीलर आलेले आहे. तिथे जरा लाईट्स बंद केली तर बरं होईल साहेब. या विलेसचा चेंडू आडव्या बॅटनं खेळायचा होता. दिशाहीन गोलंदाजी. क्वालिफाईड पंचांना हेरलाय. अवांतर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येतील वाढ या एका धावसंख्येनं 5 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती सानो वॉरियर्स संघाची धावसंख्या बिनबाद 18 वरती. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा निखिल पोपेरकरला फेकावा लागेल. ऊर्ध विकेट नाशकुल एंड करणं. त्यावेळी अप्रतिम असा चेंडू पायाला मिळाला. अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. लॉंगॉन मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. या 1 रन्स 1 षटकाची झाली सांगता. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर सानो वॉरियर्स संघाच्या 19 धावसंख्या. प्रमुख मान्यवरांचं खरं तर फटाक्यांच्या आतषबाजीनं चिरनेर प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत होते. वेलकम. निश्चितच त्यांच्या समेत पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील सर यांचं देखील वेलकम सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. 1 षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 19 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज किरण ठाकूर 40+ मास्टर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 रन्स खर्च केल्यात गोलंदाज निहाल बेकरनं. इथून मात्र आता कमबॅक करणारं षटक हातलायचं आहे किरण ठाकूरला. पहिला चेंडू रॅटम राऊंड द विकेट्सनं. आखू टप्प्याचा चेंडू. क्रिकेट मधील मादक सौंदर्य. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रूप. चौकार. धाव पुढे सरकलंय. मनीष तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं उल्वानोड परिसर आणि या उल्वानोड परिसरातील एक दानशूर व्यक्तिमत्व. क्रिकेट ज्यांच्या नसानसामध्ये भिनलं. क्रिकेटच्या पलीकडे एक अफार मेहनत, परमेश्वराचा कृपा आशीर्वाद या सर्वांच्या जोरावर आज ज्यानं खऱ्या अर्थानं अमाप संपत्ती कमवणारं व्यक्तिमत्व आणि समाजामध्ये ज्यांच्या माध्यमातून अनेकांना पाठबळ नेहमी असतं. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मालिकेवरची गाडी ज्यांच्या माध्यमातून दिलं जात असतं ते सन्माननीय विजयजी खारकर साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांच्या समवेत पनवेल समालोचक असोसिएशन
या असोसिएशनची मोड ज्यानं बांधली आणि या असोसिएशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य ज्यांच्या माध्यमातून आपण सतत पाहिले त्या असोसिएशनचे सर्वेसर्वा एक उत्तम राष्ट्रीय भाषेवर प्रभुत्व असणारे समालोचक सन्माननीय पाटील साहेबांचे शुभ आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजसाठी जे आपण एक कूलर बघतो जे ज्यांना आम्हाला दिलं ते सन्माननीय किरणजी पाटील, त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय मडवी साहेबांचंही या निमित्तानं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आपण सर्वजण आझाद या सिफेलच्या माध्यमातून मनपूर्वक आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। मनीषजी येस, निश्चितच अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणातून या चिरनेर वासियांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत। पहिला चेंडू किरण ठाकूर यांना फेकला, पहिल्या चेंडूवरती फलंदाज अजिंक्यनं चौकार लगावलाय। धावांचा ओघ वाढवायचा आहे सानो वॉरियर संघाला, परंतु धावा कमी खर्च करायच्या आहेत। इथून शिव योद्धाच रांजणपाडा संघाला नेक्स्ट बॉल। इथून मात्र चेंज ऑफ द स्पेस करण्याचा प्रयत्न, परंतु दिशेन गोलंदाजी क्वालिफाईड पंच प्रशांतजी माली सरांचा स्वरचा इशारा आलाय। अवांतर धावसंख्येतील वाढ ज्या एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल। धावसंख्या धावपटलावर 24च्या घरात बिनबाद 24 अप्रतिम अशी सुरुवात। जो स्टार्ट सानो वॉरियर संघाला हवा होताना तो स्टार्ट देत आहेत दोन्ही खेळाडू। एका बाजूला आपण पाहताय अजिंक्य ठाकूर संघाचे संघमालक, नॉर्थ साईडला संघाचा संघनायक ऋषी नारंगीकर। इथून पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला। डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात, चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल। या एकेरीनं धावफलक वधारेल तो म्हणजे 25 वरती बिनबाद 25 धावसंख्या धावपटलावर। संघाचा संघनायक संघाचा संघमालक अशी सलामीची जोडी मैदानामध्ये अजिंक्य ठाकूर आणि ऋषिकेश नारंगीकर। एक षटक 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 25 धावसंख्या 4 षटकांचा सामना। 4 षटकामध्ये 50 ते 55 रस बनवणे हे गरजेचं असेल। त्यानंतर आमचे परम मित्र विक्रांतजी भगत यांचं देखील या स्पर्धेमध्ये असेल सहर्ष स्वागत। पुढचा बॉल इथून मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉल चालला लॉंग स्टॉप रिझनकडे, आउटफील्ड आहे पास, बॉल जाईल मैदानाला गुदगुल्या करत 22चा हा मिळेल चौकार। नशिबाचा चौकार आलाय सानो वॉरियर संघाला। या चौकाराच्या साहाय्याने आता धावसंख्या पुढे सरकली जाईल 29 वरती बिनबाद 29। नेक्स्ट बॉल किरण ठाकूर राऊंड द विकेट्स न। इथून अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळाला, शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता। चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत 1 रन्सच्या एकेरीनं तिसरं दशक धावपटलावर लागलं जातोय। 30 धावसंख्या धावपटलावर गोलंदाजी मार्गवर आपण किरण ठाकूर यांना पाहताय आणि व्यासपीठावरती खरं तर पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील यांना आपण पाहतोय। 30 धावसंख्या स्कोर कार्ड वरती। पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा किरण असतील सज्ज। इथून मात्र चेंज ऑफ द स्पेस केला होता आणि तो निहाळला अजिंक्य ठाकूरनं, बॉलला दिले फेकून मिड ऑन सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार। सावच लागेल। इथून पुन्हा एकदा 8व्या बॅटनं पूल पॉवरफुल आणि सक्सेसफुल मनीष जरा 5 मिनिट थांबा।
मॅच चालू करा. येस, मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना सानव वॉरियर्स संघाच्या धावसंख्या धावपटलावर लागल्यात. बिनबाद 42. पहिलं षटक फेकलं गोलंदाज निहाल बेकर, त्यामध्ये 19 रन्स खर्च केल्यात. दुसरं षटक फेकलं किरण ठाकूर यांना, त्यामध्ये तब्बल 23 रन्स खर्च झाल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 42 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. गोलंदाजीमध्ये झाले परिवर्तन. सांघिक तिसरा न वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संघाचा संगणक यश ठाकूर झालाय सज्ज. इथून आता कमी रन्स खर्च करायचे शिव योद्धाच राहणपाडा संघाला. आपण पाहता चिरनेर प्रीमियर लीग आणि या लीग मध्ये खर तर प्रमुख मान्यवरांच्या भूमिकेत आपण पाहताय. महेंद्र शेठ गरज साहेब यांचं देखील शुभ आगमन. साहेब आपलं या स्पर्धेमध्ये असेल सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत निश्चितच सर्व मान्यवरांचं चिरनेर प्रीमियर लीग 2024 महापर्व पहिले मध्ये सहर्ष स्वागत. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 42. नवीन गोलंदाजी मार्कवर यश ठाकूर. यश ठाकूर त्याच्या समोर ऋषी नारंगीकर. 2 संघनायकांमध्ये होणार हे युद्ध. 42 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेट्स न चिरनेर एंड कडनं सज्ज झालाय. गोलंदाज यश ठाकूर. पहिला बॉल. इथून यश मात्र स्वागत केलंय. बॉलला पाठवलंय कॉर्नर सीमारेषा पलीकडे टोकलाय षटकार. संघाची धावसंख्या धावपटलावर 48. यश ठाकूर आला, त्याचं स्वागत केलं षटकारानं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट्स न. इथून मात्र पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलंय, परंतु पंच आमचे स्तब्ध. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे यशला ठाऊक आहे. निर्धाव चेंडूची झाली सांगता. धावसंख्या धावपटलावर 48. 4 षटकांचा सामना. या 4 षटकांमध्ये तुम्हाला या मैदानावरती 55 ते 60 रन या मापक आहेत, त्यापेक्षा जास्त झाल्या तर मग सेकंड इनिंगला त्रास होऊ शकते. इथून मात्र घुटना टेक तमाशा देख ऋषी नारंगीकर हा ठोकलाय षटकार. बाद 54 धावांची बारदार केली. खरं तर नॉट आउट. सलामीवीर दोन्ही देताना दिसतात. खरं तर अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. ऋषी नारंगीकर आणि अजिंक्य ठाकूर या सामन्यामध्ये हवी झालेत. खरं तर त्यांना ठाऊक आहे दोन्ही खेळाडूंना, इथून जर आपण पराभव झालो ना तर चिरनेर प्रीमियर लीग आपल्याला तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागेल. त्यासाठी त्यांना ठाऊक आहे आपल्याला चांगला खेळ करायचा आहे आणि तो खेळ मैदानामध्ये करताना दिसतात. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. लिप मध्ये चेंडू अडवणार फेकणार, तोपर्यंत मिळेल 1 रन्स. या एका धावसंख्येनं धावसंख्या पुढे सरकते म्हणजे 55च्या घरात. बिनबाद 55 धावसंख्या. 2 षटक 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थगित 55. ऑनस्ट्राइक आपण पाहता अजिंक्य ठाकूर संघाचा संघ मालक, त्याच्या अगेन्स्ट यश ठाकूर. लोवर फुलटॉस होता, इलिमिनेशन झालंय का? 2 क्षेत्ररक्षक धावले परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील रन सहजरित्या पळून काढले जाते. या दुहेरीनं धाव पडले आता पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 57च्या घरात. 57 धावसंख्या धावपटलावर. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. इथून मात्र बॉलला केले लॉप आणि बॉल जाईल सरळ. आमच्या PTC लाईव्ह कॅमेरामॅनला सलामी देण्यासाठी हा ठोकलाय षटकार.
साहेब माझा दिलवाला महेंद्र घरत साहेबाच्या नावाचा महाराष्ट्रामध्ये बोलबाला महेंद्र घरत साहेबाच्या नावाचा महाराष्ट्रामध्ये बोलबाला येस थँक्यू निश्चितच महेंद्र शेठ घरत साहेबांच्या नावाचा महाराष्ट्रामध्ये निश्चितच बोलबाला आहे कारण की अनेकांना मदत करणारं हे व्यक्तिमत्व आहे कारण की त्यांच्या घरी जो कोणी जाईल ना तो रिकाम्या हाती परत येत नसतो असे दानशूर व्यक्तिमत्व महेंद्र शेठ घरत साहेब यांचं अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं तर पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट 3 षटकांचा खेळ संपला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावपटलावर बिनबाद 63 ऋषी वैयक्तिक अजिंक्य वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती खेळतोय 9 चेंडूचा खेळ केलाय 9 मध्ये 28 बनवल्यात शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज धनेश ठाकूर संघाचे संघ मालक संघ व्यवस्थापक माफी असावी शेवटचा षटक स्लॉग ओव्हरचा षटक या षटकामध्ये 3 षटकामध्ये तब्बल 63 आल्यात आणखीन किती यायला हवेत खरं तर ऋषीनं सांगितलं होतं बाईट मध्ये की 55 ते 60 रन्स बनवण्याचा प्रयत्न असेल परंतु आता 3 षटकामध्ये 63 लागल्यात शेवटच्या षटकामध्ये किती येतील धनेश ठाकूर गोलंदाजी मार्गवर सज्ज लेफ्टर ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू इंद्रायणी एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय त्याच्या समोर ऋषी नारंगीकर सान वॉरियर संघाचा संघनायक इथून मात्र क्षेत्र निवडले फाईन लेगचं सीमारेषा केली पार बॉल जाईल सिक्सर धाव संख्या पुढे सरकली 69 वरती पुढचा बॉल इथून पुन्हा एकदा शपल होऊन फ्रंटफूटचा वापर केला होता 1 रन पूर्ण अप्रतिम असं क्षेत्ररक्षण दुसरीचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न होईल का दुसरी धाव रिस्की डेंजर झोनला धावला ऋषी खरंच या विकेटची गरज होती का ऋषी होईल जलबाद कॉल आपला बरोबर होता का की चुकीचा होता ते आता निश्चितच त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय ओमकार पाटील 3 षटक 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धाव संख्या धावपटलावर तब्बल 70च्या घरात एक गडी बाद 70 चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते नेक्स्ट बॉल धनेश ठाकूर इथून पुन्हा एकदा ऑन साइडला शपल होऊन मारण्याचा प्रयत्न कॉलबेड पंच प्रशांत माली सरांचा स्वरचा इशारा अवांतर धावसंख्येतील वाढ या एकेरीनं धावफलक पुढे सरकेल तो म्हणजे आता 71 वरती 71 धावसंख्या स्कोर कार्ड वरती असताना चिरनर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आपण पाहता इथून अप्रतिम असा चेंडू ऑनरेचा फटका पाहायला मिळाला समीर नारंगीकर चेंडू पर्यंत पोहोचले चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल या एका धावसंख्येनं धावफलक पुढे सरकेल तो म्हणजे 72च्या घरात 72 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट एक गडी बाद 72 धावसंख्या पुढचा बॉल इथून पुन्हा एकदा लॉब करायचं होतं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु पॉइंट मधला क्षेत्र चेंडू अडवणार फेकणार मिळालेल्या वेळेत 1 रन पळून काढली जाते ज्या एकेरीनं धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या धावपटलावर एक गडी बाद 73 या षटकातील आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी इनिंग मधील 2 चेंडूचा खेळ बाकी इथून जो संघ जिंकेल तो बाजीराव परदेशी अण्णा स्मृती संघासमवेत 2 हात करेल कुठला संघ असेल तो इथून मात्र लोवर फुलटॉस चेंडू बराच काल हवेमध्ये आहे एक 1 बाउन्स ओव्हर द रूफ येईल चौकार
एक बाद 77 खरं तर उच्चांक गाठलाय. 4 षटकामध्ये 77 रन्स म्हणजे या मैदानावरती भरपूर धावा झाल्यात. परंतु शिवयोद्धा रांजणपाडा संघामध्ये देखील तेवढी ताकदीची फलंदाजी आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन असणारा हा संघ. शेवटचा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. झेल टिपला जातोय आणि इथून मात्र अजिंक्य ठाकूर ओमकार पाटील होणार झेल बाद. थँक्यू मनीष. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण सन्मान घेऊया. आज अतिशय वेळात वेळ काढून या CPL साठी CPLचे हे पहिलं पर्व अर्थात डे नाईट स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आवर्जून आमच्यावर प्रेम दाखवून आज साहेबांचं आगमन झालंय. रायगडामध्ये रायगडामध्ये खऱ्या अर्थानं जे व्यक्तिमत्वाचं आपण जर नाव घेतलं, दिन दुबळ्यांना सतत मदत करणारं हे व्यक्तिमत्व मी आमच्या मुखामधून नेहमी म्हणत असतोय की हा व्यक्ती ना आमदार ना खासदार, पण ज्यांचं कार्य दमदार आणि ते कार्यही निस्वार्थीपणानं असणारं व्यक्तिमत्व, समाजाशी बांधिलकी कशी जोपासावी त्याचं उत्तम उदाहरण जे व्यक्तिमत्व. अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं सतत केलं. आज अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होताना बघताय, पण खऱ्या अर्थानं ज्या माणसांना मतदार बंधू भगिनी निवडून दिलात असे काही माणसं फिरकती नाही. मात्र हे व्यक्तिमत्व स्पर्धा कुठेही असू द्या, कुठल्या मंडळाची, कुठल्या पक्षाची आणि कुठल्या समाजाची हा विचार न करता आपल्या परीने जे होईल ते शक्य होईल ती मदत ज्यांच्या माध्यमातून सतत होत असतं असे व्यक्तिमत्व आणि कामगारांना सतत पाठबळ देणारे व्यक्तिमत्व आज आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांचं शुभ आगमन झालंय. खरं तर क्रिकेट हा खेळ आहे, ज्या क्रिकेट ह्या खेळावर त्यांचं विशेष प्रेम राहिलं आजही 40+ मध्ये खेळताना दिसत आहे. आणि कुठेही जाऊ द्या, जिथे जिथे आंतरराष्ट्रीय सामने असतात, T20, वन डे किंवा कसोटी, कुठल्याही देशामध्ये असू द्या, त्या स्पर्धेचा आवर्जून आस्वाद घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचा ढाण्या वाघ सन्माननीय महेंद्र गरज साहेबांचं शुभ आगमन झालंय. आमच्या मंडळाचे सर्व चिरनेरचे माजी सरपंच आणि विद्यमान नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय पद्माकरजी फटकेंना विनंती करून की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र गरज साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. या स्पर्धेला रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी पारगावकर साहेबांचं शुभ आगमन आहे. मी विनंती करेन सन्माननीय विकास म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मिलिंद पारगावकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. मिलिंदजी पारगावकर साहेबांचं स्वागत. मी विकास म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो, आवाज द्या, आवाज. मिलिंदजी पारगावकर साहेबांचं स्वागत होतंय. त्यानंतर मंचकावर महाराष्ट्र प्रदेश फिशरमॅन अध्यक्ष सन्माननीय मार्तनजी नागपा साहेबांचं शुभ आगमन आहे. मी विनंती करेन प्रवीण म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. महाराष्ट्र प्रदेश फिशरमॅन अध्यक्ष मार्तनजी नागपा साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. प्रवीण म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे. मी पद्माकर फुपेरकरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रायगड जिल्हा इंटकचे अध्यक्ष किरीट पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. त्याप्रमाणे या शुभ अशा कार्यक्रम प्रसंगी उल्वानोड विभागातील एक दानशूर व्यक्तिमत्व, क्रिकेटचे निस्सीम भक्त, अनेक क्रिकेट स्पर्धेत ज्यांचं सहकार्य लाभत असतं असे विजयजी खारकर साहेबांचं स्वागत होईल. मी आमच्या मंडळाच्या वतीनं प्रवीण म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण विजय खारकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. विजय खारकर एक अष्टपैलू क्रिकेटपटू, एक दमदार असं व्यक्तिमत्व आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचं पाठबळ अनेकांना लाभत असतं असे विजय खारकर साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. तदनंतर जगावर उपस्थित ओबीसीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय शंभू म्हात्रे, उल्वानोड विभागातील हे नेते, मी आमच्या मंडळाच्या वतीने विकास म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय शंभू म्हात्रे साहेबांचं स्वागत करायचं आहे.
शंभू मात्रे साहेबांचं स्वागत. तदनंतर मंचकावर पनवेल ओबीसी रायगड जिल्हा ओबीसीचे अध्यक्ष सन्माननीय उमेश भोईर यांचं इथे आगमन आहे. मी पुन्हा एकदा रणजित मोकळेंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण उमेश भोईर यांचं स्वागत करायचं आहे. उमेश भोईर यांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर मंचकावर पनवेल ओबीसीचे अध्यक्ष तथा महेंद्र घर साहेबांचे सीव्हीए सहाय्यक वैभवजी पाटील साहेबांचं स्वागत. मी विकास मात्रेंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण वैभवजी पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. पनवेल ओबीसीचे अध्यक्ष तथा महेंद्र घर साहेबांचे सीव्हीए सहाय्यक. तदनंतर पनवेल समालोचक असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजाचा कूलर देण्यात आलाय. त्यांचं स्वागत मी पद्माकर पोपेकरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण किरण पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. या स्पर्धेला महेंद्र घर साहेबांचे अतिशय कट्टर समर्थक आनंद ठाकूर, बंटी मात्रे, वेग मात्रे, महबूब ओम या सर्वांकडनं रोख रक्कम 5,000 रुपये देणगी आलेली आहे. तदनंतर विजय खारकर साहेबांसोबत आलेले आमचे मडवी साहेब यांचे स्वागत होईल. मी विकास मात्रेंना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मडवी साहेबांचं स्वागत करायचं आहे. मडवी साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. तदनंतर मंचकावर उपस्थित स्वर्गीय बाजीराव अण्णा परदेशी यांचे बंधू एक सामाजिक कार्यकर्ते हेमंत परदेशी यांचं स्वागत होईल. मी पद्माकर भोपेकरांना विनंती करून की आपल्या शुभ हस्ते आपण हेमंत परदेशींचं स्वागत करायचं आहे. हॅलो. तदनंतर सांगायला अभिमान वाटतोय खऱ्या अर्थानं जनतेची जाण असणारा नेता, सतत समाजाप्रती झटणारा नेता, आज आपल्या अनेक मित्रांना खऱ्या अर्थानं अनेकांना ज्यांना घरं दिली, अनेकांना बाहेर देशामध्ये फिरण्याचा योग ज्याने आणून दिला, अनेकांना घरांसाठी मदत केली, ज्या ज्या वेळी दिनदुबळ्यांना गरज पडते त्यावेळी झटणारा हा नेता धार्मिक कार्यामध्ये जवळजवळ या महिन्यामध्ये 20 ते 30 मंदिरांना आर्थिक पाठबळ दिलं. गेल्या आठवड्यामध्ये ज्या शाळेमध्ये आपल्या सहभागी होती शिक्षण घेतल्या त्या शाळेसाठी 25 लाख रुपयाची देणगी त्यांच्या वतीने मिळाली. रयत शिक्षण संस्थेमध्ये सभासद म्हणून काम करताना त्या शाळेला 51 लाख रुपये देणगी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रामध्ये लाख मोठं सहकार्य करणारं हे व्यक्तिमत्व निस्वार्थी कसं असावा, कारण आज जनतेला हवासा वाटणार हा नेता, स्वतःला मात्र कुठलीही हाव नाही पण या उरणच्या जनतेला हवासा वाटणारा हा नेता म्हणजे एक दमदार, ज्यांचं कार्य आहे दमदार, अशा सन्माननीय महेंद्र घर साहेबांना आत्ताच कोकण रत्न, भूमिरत्न हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल आमच्या अभिनव मित्रमंडळ की ज्या मंडळाचे ख्याती आहे पहिल्यांदा जे प्रयत्न करणार ते सक्सेस करणार असं एक सामाजिक मंडळ, या मंडळाच्या वतीने त्याचा विशेष सन्मान होतोय. मी आमच्या मंडळाचे संस्थापक, चिरनेरचे माजी सरपंच आणि विद्यमान नवनिर्वाचित सदस्य पद्माकर भोपेकरांना विनंती करून की आपल्या शुभ हस्ते आपण भूमिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल साहेबांचा एक आदर सन्मान आपल्या मंडळाच्या वतीने करूया. मायाचं उद्धार वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक छोटीशी आठवण. एक दमदार व्यक्तिमत्व त्यांचे संवेद सन्माननीय वेगजी रायगड जिल्हा इंटकचे सरचिटणीस सन्माननीय यांचं इथे शुभ आगमन झालं. या साऱ्या मंडळाचं सुद्धा मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय बाळकृष्ण गोंदले, मंगेश खेळी या सर्व मान्यवरांचं हे आगमन झालं. या साऱ्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतो.
अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करणं हे आमचं संस्कृती आहे आणि ही संस्कृती जोपासणारे चिरनेर गाव आहे. एक षटक 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावर त्या म्हणजे 14 धावसंख्या. गोलंदाजी मार्कवर झाले परिवर्तन. गोलंदाज आपण नवीन गोलंदाज पाहत आहे मृणाल पाटील. पहिल्या षटकामध्ये ऋषीने 13 खर्च केला. दुसरे षटक मृणाल घेऊन आलाय. 2 चेंडू फेकले, 1 रन खर्च केले. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट्सनं. यावेळी लोअर फुटास होता. हलक्या हाताने दिशा दिली. क्षेत्र निवडले फाईन लेगचं. क्षेत्ररक्षक ओमकार चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 रन्स काही रोखू शकत नाही. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे सरकते म्हणजे 16 वरती बिनबाद 16 धावसंख्या. इथे टार्गेट सेट करून ठेवलाय तो म्हणजे 78 धावसंख्येचा. भलं मोठं डोंगर रचलंय ते अर्थात सानो वॉरियर संघानं. बिनबाद 16 अशी धावसंख्या धावपटलावर. पुढचा बॉल गोलंदाज मृणाल पाटील. त्याच्या समोर आपण पाहताय रुपेश गोंधलीचा. इथून मात्र इनफिल्डला बेतून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी रन्स रिस्की होईल का? परंतु नाही, दुसरी रन्स देखील सहजरित्या पळून काढली जाते. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 18च्या घरात. संतांनी सावध सुरुवात करताना दिसतो तो शिव योद्धाच रांजणपाडा संघ. ही सुरुवात अपेक्षित नाहीये. आता इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल ना तर तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते फटके येतील का? यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल डबल. आता तुमचं काम चालणार नाहीये. तुम्हाला आता मात्र गोलंदाजांवरती हल्ले चढवावे लागतील, प्रहार करावे लागतील. इथून मात्र आमचे प्रमुख अतिथी या स्पर्धेतून खरं तर रजा घेत आहेत. सर्व अतिथींचं मनापासून आम्ही आभारी आहोत. राजांचं शिलेदार आम्ही. रांधणपाडा असा सामना पण पाहताय. स्पर्धेसाठी आपण प्रमुख अतिथी पाहिलात मान्यवरांची मांदी आली. या सामना थांबवायचा 2 मिनिटं. नीतू मात्र आमचे प्रमुख अतिथी या स्पर्धेतून रजा घेत आहेत. मंगेश कातकरी ना, बरोबर ना? मंगेश कातकरी. तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय मंगेश कातकरी. चा पाठलाग करत असताना झालेली दमचाक. चला इथून मात्र आता आम्ही विनंती करू निश्चितच स्वर्गीय बाजीराव बर्दीचे अण्णा स्मृती संघाचा संगणक विवेक हातनोलकर आपण यायचं आहे. मंगेश कातकरीचा पहिला बॉल आडव्या बॅटनं बॉल वरती केलाय प्रहार. बॉल चाललाय कॉर्नर सीमारेषा पलीकडं. हा ठोकलाय षटकार. षटकार आला. षटकारानं धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 25च्या घरात. रुपेश गुंदले इथून सांगतोय मी देखील थांबायला तयार नाहीये. मी थांबायला मैदानामध्ये आलोच नाहीये. मला माझ्या संघासाठी खेळ करायचा आहे. मला माझ्या संघाला चिरनेर प्रीमियर लीग मध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल करायचं आहे. ते सांगणारा ठोकलाय षटकार. नेक्स्ट बॉल
पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये थोडासा क्षेत्ररक्षक प्लंबर चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत मिळेल एक रन्सच्या सिंगल न धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 26 वरती. पहिल्या षटकामध्ये ऋषीच्या 13 रन्स आले होत्या. त्यानंतर मृणालनं षटक फेकलं त्या षटकामध्ये 6 रन्स खर्च केल्या. आता मंगेशनं 2 चेंडू फेकलेत 2 मध्ये 7 खर्च केल्यात. सिंगल डबल न काम चालणार नाहीये. तुम्हाला चांगले फटके खेळावे लागतील. इथून पुन्हा एकदा बॅटच्या टॉप एज लागला बॉल चालला निश्चितच लॉंग ऑन कडे पकडला जाईल झेल आणि इथून संपणार संघाचा संघनायक यश ठाकूर याचा खेळ. यश ठाकूर बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय निखिल पोपेरकर इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेत. खरं तर हा महत्वाचा खेळाडू असतो. या खेळाडूवरती संपूर्णपणे फलंदाजीची जिम्मेदारी दिली जाते. इथून मात्र आता समीकरण खरं तर अवघड ठरले. 78चा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामध्ये 26 रन्स फक्त स्कोर कार्डवरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 षटकारांनी 1 चौकार वगळला तर सिंगल डबल वरती जास्त प्राधान्य दिले चिव योद्धाज रानपाडा संघानं. पुढचा चेंडू गोलंदाज मंगेश कातकरी ओव्हर द विकेट्सनं पुढे सरसावून बॅटची एज लागली होती. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाही. निर्धाव चेंडूची वेळ सांगता. उर्वरित आता 2 चेंडूचा खेळ बाकी औपचारिकता शिल्लक राहिले. 8 चेंडू 52ची गरज. एकतर्फी सामना पाहायला मिळाला. इथून पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात करणार नाही चुकी पकडला जातो झेल आणि इथून संपणार फलंदाज निखिल पोपेरकर. मैदानामध्ये आलाय समीर नारंगीकर. मंगेशच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे समाचार घेणार. यावेळेस आडव्या बॅटनं खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाही कारण की ठाऊक आहे इथून मात्र सामना आपल्या हातून निष्ठच चाललाय. 3 षटकांची झाली सांगता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या धावपटलावर 1 गडी बाद 26 वरती.
विजय 3 षटक 4 चेंडू संपलेत. धावसंख्या धावपटलावर 31 च्या घरात. 2 गडी बाद 31 अशी धावसंख्या धावपटलावर. आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. ओमकार समीर नारंगीकर यावेळेस शपल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडूनी बॅटचं काही समीकरण नाही. निर्धाव चेंडूचे ते सांगता. इथून विजय शेठ खारकर आणि पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील सर या स्पर्धेतून रजा घेत आहेत. मनापासून धन्यवाद सर, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. शिवबोटचा चेंडू या षटकातील. या वेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाले सांगता. आजच्या या दिवस रात्र स्पर्धेतील खर तर शेवटचा सामना खेळण्यासाठी आता सज्ज झाला सानो वॉरियर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल निश्चितच तो म्हणजे स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्मृती संघ.